नमस्कार विद्यार्थी मित्र. 10वीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार मी आज आपल्याला क्वेश्चन नंबर 6 यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या असणाऱ्या प्रश्नासंबंधी इथे आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये A1 आणि A2 असे दोन भाग असतात. या A1 आणि A2 मध्ये पैकी एक आपल्याला हा भाग पूर्ण करावा लागतो. हा जो भाग आहे, हा प्रश्न जो आहे तो 5 मार्कासाठी असतो. यामध्ये पहिल्यांदा जो आहे तो नॉन व्हर्बल टू व्हर्बल. नॉन व्हर्बल टू व्हर्बल याचा अर्थ असा आहे की कोणत्याही वाक्याशिवाय तुम्हाला दिलेले एखादा पॉइंट, म्हणजे एखाद्या शब्दामध्ये ग्राफिक्समध्ये बसवलेल्या पॉईंटनुसार तुम्हाला त्याची वाक्यरचना बनवावी लागते. ज्या वाक्यरचनेतनं तुम्हाला नंतर पॅसेज तयार करायचा असतो आणि पॅसेजमधून तुम्ही त्या असणाऱ्या पॅसेजमध्ये दिलेल्या असणाऱ्या शब्दांमधून अर्थपूर्ण असणारी वाक्य तयार करून त्यानुसार तो प्रश्न पूर्ण करायचा असतो. आता यामध्ये काय असेल, या नेमक्या प्रश्नामध्ये काय असेल, तर यामध्ये त्याची असणारी माहिती असेल, काहीतरी एखादी असणारे म्हणजे एखादी स्टॅटिस्टिकल असणारा डेटा असेल, म्हणजे आकडेवारी असेल, सांख्यिकी माहिती तक्ता असेल, आपण त्याला टेबल चार्ट म्हणतो, काही ठिकाणी त्याला बार डायग्राम असं आपण म्हणतो. त्यानंतर वृत्तालेख असेल, पाय चार्ट असेल असंही आपण त्याला म्हणतो. प्रवाह तक्ता मराठीमध्ये म्हणतात त्याला, आपण इंग्रजीमध्ये फ्लो चार्ट्स असेल. वृक्षालेख म्हणजे त्याला ट्री डायग्राम असंही आपण म्हणतो. त्यानंतर वेब डायग्राम असेल, त्याला जाल तक्ता असं आपण म्हणतो. या संपूर्ण असणाऱ्या माहितीचं असणारं अवलोकन करायचं आणि त्यानंतर याच्यावरून आपल्याला स्वतःच्या भाषेमध्ये मात्र त्या ठिकाणी दिलेल्या असणाऱ्या शब्द किंवा त्या ग्राफिक्समध्ये दिलेली जी माहिती आहे या माहितीवरनं वाक्य रूपांतर करायचं आणि त्याचाच परिच्छेदामध्ये रूपांतर करून हा प्रश्न सोडवायचा आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की याला महत्वाचं म्हणजे काय, तर पहिल्यांदा म्हणजे याला हेडिंग द्यावं लागतं. आता याच्यामध्ये हेडिंग हे का महत्वाचं आहे, तर हेडिंग असलं तरच याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मार्क मिळू शकतात. आता हेडिंग का महत्वाचं आहे, याचं कारण असं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ग्राफिक्समध्ये दिलेले शब्द असतात त्याचं ज्या वेळेस आपण समालोचन करतो, एकत्र त्याचा विचार करतो प्रश्नपत्रिकेमध्ये, त्यानंतरच तुम्हाला त्याचं हेडिंग सुचणार आहे. जर हेडिंग आपण मनानं लिहिलं तर ते चालणार नाही. तुम्हाला काय वाटतं म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही वाचता ते सगळं, म्हणजे त्यामधल्या नॉन व्हर्बलचा असणारा पार्ट ज्यावेळेस तुम्ही वाचणार आहे त्यावेळेस ते शब्द वाचणार आहात त्या ग्राफिक्स मधले, त्यानंतर तुमच्या डोक्यात येईल की याला काय पाहिजे सांगायला. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ह्या महत्वाच्या होतात. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे त्याचं आहे हेडिंग. आता हेडिंग म्हणजेच त्याला आपण म्हणतो टायटल असाही शब्द आहे. आता ह्याला दुसरा शब्द आपण इथंच लिहूया की टायटल. या टायटलचा असणारा इतका महत्वाचा भाग आहे की तुमच्या टायटलवरनं प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यावेळेस परीक्षक तपासत असतात, तुमचं टायटल जर थोडंसं वेगळं असेल, चुकीच्या पद्धतीचं असेल किंवा कुठेतरी दिशाहीन असेल तर तुमच्या असणाऱ्या लिखाणाचं इम्प्रेशन त्या तपासणाऱ्याला चढदिशीन कळतं. आता यामुळं टायटल हे अत्यंत योग्य असावं. आता टायटल कधी योग्य येईल लक्षात घ्या की ज्यावेळेस परिच्छेदाची सुरुवात तुम्ही करताना लिखाणाचा असणारा नेमकेपणा सुरुवात करताल त्यावेळेस, त्याच्याही अगोदर तुम्ही वाचणार आहात हे महत्वाचं आहे. आता हे सगळे शब्द तुम्हाला वाचताना तुम्ही अत्यंत व्यवस्थितरित्या वाचायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. देत असताना एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्र की कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळा विरोधाभास असणारे, अवघड किंवा बंबास्टिक अशा पद्धतीचे कुठे शब्द नसणार आहेत. 10वीच्या दृष्टीने जर म्हटलं तर या सगळ्याचा सार्वत्रिक विचार केला जातो की तळागाळातल्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी टॉपवरच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे असणारे शब्द बहुतांशी 99% ओळखीचे देतात. त्यामुळे त्याचा आपल्याला कुठेही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्यानंतर हे शब्द वाचल्यानंतर आपल्याला अंतर्यामीमध्ये आपण थोडंसं कुठं ना कुठेतरी काय केलं पाहिजे की त्याचा विचार केला पाहिजे. देत असताना बहुतांशी हा असणारा जो नॉन व्हर्बल टू व्हर्बलचा असणारा जो परिच्छेद देणार आहे तुम्हाला, ते असणारी गोष्टीची माहिती किंवा जे सांख्यिकी माहिती असेल, म्हणजे आकडेमोड असेल, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला ज्ञात झाल्या पाहिजेत. आता या सगळ्या गोष्टी ज्ञात म्हणजे काय, तर तुमचं त्यामधलं काय चेकिंग होणार आहे, ते जनरल नॉलेज चेकिंग होणार आहे. काही शहरांची नावं असतील त्याची माहिती असेल, पॉप्युलेशनच्या बाबतीत असेल, पिकांच्या बाबतीत असेल, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये असेल, त्यानंतर एखाद्या नॅचरल रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये उहापोह केला जात असतो. याच्यामध्ये कुठेही गोष्ट येणार नाहीये. त्यामुळे या सगळ्या असणाऱ्या बाबी हा पास्ट टेन्स मध्ये कधीच जात नाही.
तर या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या प्रेझेंट टेन्स मध्ये असणार आहेत. आता हे सगळं करत असताना समजा आता गृहीत धरा की तुम्हाला लक्षात आलेलं आहे. हे लक्षात आल्यानंतर तुम्ही काय करताय की हे सगळ्या गोष्टी वाचताय, तुमच्या लक्षात आली की बाबा हे काय आहे याच्यामध्ये. आता मला या ठिकाणी परिच्छेदाची सुरुवात करायची आहे. परिच्छेदाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये त्याचं असणारं मनन झालं पाहिजे की आता आपल्याला लिहायचंय. लिहित असताना तात्काळ तुम्ही परिच्छेदातले असणारे जे शब्द असतील ते शब्द लगेच सुरुवात करायची नाही शब्दांना, त्या वाक्याला. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये याला काहीतरी मार्क आहेत. हे मार्क कसे आहेत याची मी मार्किंग स्कीम जे आहे हे मी तुम्हाला स्कीम आता सांगतो की मार्किंग स्कीमचा असणारा जो एक भाग आहे तो महत्वाचा आहे. ह्या मार्किंग स्कीम मध्ये हा पहिल्यांदा भाग आहे, हेडिंग किंवा टायटल 1 मार्काला आहे. आणि त्यानंतर दुसरा जो भाग आहे यूज ऑफ गिवन पॉइंट्स. यूज ऑफ गिवन पॉइंट्सला सुद्धा मार्क जे आहेत त्याला आहे 2 मार्क. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे ग्रामर, त्याला आहे 1 मार्क. आणि चौथा जो आहे प्रकार तो आहे ॲप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजन. आता याला सुद्धा मार्क किती आहेत लक्षात घ्या, तर याला 1 मार्क आहे. आता विचार करा की यामध्ये तुमच्याकडून विद्यार्थ्यांकडून बोर्डाने काय अपेक्षा केलेली आहे ह्याच्यावर लक्षात येईल. हे सगळे पॉईंट जेव्हा आपण विचारात घेतो मागाशी सांगितल्याप्रमाणे टायटल हा समर्पक असला पाहिजे. दिलेलं जे मॅटर आहे की जे तुम्हाला ग्राफिक्स मध्ये आहे हे अत्यंतिक नेमकं दिलेलं आहे. बोर्डाने टाकताना अगदी व्यवस्थितरित्या टाकलेलं असतं की त्याच्या शब्दामधून तुम्हाला त्याचं अवलोकन होईल, आकलन होईल. त्यानंतर यूज ऑफ गिव्हन पॉइंट्स, दिलेल्या असणाऱ्या पॉइंट्सचा तुम्ही नेमकेपणानं वापर केलाय की नाही. आता नेमकेपणानं वापर म्हणजे कसा, ज्या ज्या असणाऱ्या दिलेल्या पॉइंट्सचा तुमच्या शब्दामध्ये वापर करत असताना त्यामध्ये तुम्ही तुमच्या वाक्यातल्या पण तुमचं असणारं स्वतःचं ऍडिशन तिथं मात्र करू नका. आता याच्यासाठी लक्षात घ्या की दिलेल्या पॉइंट्सला अनुषंगिक असणाऱ्या बाबी तुम्ही मांडू शकता, पण मला असं वाटतंय किंवा मला तसं वाटतंय ह्या असणाऱ्या बाबीशी तुमचं त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तर तुम्हाला दिलेल्या ग्राफिक्स मधले असणारे जे शब्द आहेत किंवा माहिती आहे याचं असणारं पूर्ण अवलोकन किंवा आकलन त्या तुमच्या पॅराग्राफ मध्ये झाले पाहिजे. साधारण पॅराग्राफ किती असले पाहिजेत, 2 किंवा 3 पॅराग्राफ पाहिजे. तर याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा तुम्ही लगेच त्या पॉइंटला सुरुवात न करता तुम्ही थोडंसं एक जनरल की त्या हेडिंगला अनुसरून 1-2 ओळी लिहायला लागतात. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा आहे ग्रामर. आता विचार करा मित्रांनो की ग्रामरला 1 मार्क दिलेला आहे. आता ग्रामर मध्ये काय बघतात ते, तर तुमचा सेंटेन्स पॅटर्न बरोबर आहे की नाही, कन्स्ट्रक्शन बरोबर आहे की नाही, टेन्सचा वापर बरोबर आहे की नाही, त्यानंतर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये शक्यतो त्याच्यामध्ये जे लिखाण आहे ते करावं, त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे, पास्ट टेन्स शक्यतो येत नाहीये कारण त्याच्यामध्ये असू शकणार नाही, एक जनरल इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर लक्षात घ्या की साधी सरळ अशा पद्धतीची वाक्यरचना असणार आहे, ही 1 मार्क आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ऍडिशन अजून काय अपेक्षा आहे बघा की त्याच्यामध्ये काही वेळेस नॉट ओनली बट ऑल्सो असू शकते. एखाद्याच ॲज वेल ॲजचा वापर करताय का तुम्ही, एखादी डिग्रीचं एखादं वाक्य एखादं म्हणतोय मी किंवा अँडने एखादं वाक्य तयार करताय का. काही ठिकाणी जर 2 शहराची असणारी तुलना असेल तर 2 शहराच्या तुलनेमध्ये तुम्हाला एखादं कम्पॅरेटिव्ह किंवा त्यानंतर तशा पद्धतीचं सेंटेन्स पॅटर्न किंवा कन्स्ट्रक्शन तुम्हाला जमतंय का, हा त्याच्यातला चेकिंगचा भाग असतो. याच्यासाठी हा असणारा 1 मार्क आहे. आणि ॲप्रोप्रिएट बिगिनिंग मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं अँड कन्क्ल्युजन. आता बिगिनिंग आणि कन्क्ल्युजन याला सुद्धा 1 मार्क काय, तर मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की लगेच पॉईंट्सला सुरुवात करायची नाही. लगेच पॉईंट्सला सुरुवात न केल्यामुळे फायदा काय होतोय लक्षात घ्या, एक तर थोडासा मॅटर वाढतोय, मॅटर वाढवायसाठी म्हणून नाहीये परंतु एक अशा पद्धतीची एक प्रथा आहे किंवा एक इम्प्रेसिव्ह रायटिंगचं एक ती असणारी सिस्टीम आहे किंवा पद्धत आहे की कुठल्याही असणाऱ्या तुमच्या माहितीच्या लेखनाला प्रस्तावना असल्यासारखी आहे. थोडक्यात 2 ओळी
ह्या त्या असणाऱ्या वर्बल साठीच्या असणाऱ्या त्या प्रस्तावनेचा भाग आहे. या प्रस्तावनेला अनुसरून अशा पद्धतीनं तुम्ही काय केलं पाहिजे की त्याची असणारी सुरुवात तशाच पद्धतीने तुम्ही काय केलं पाहिजे, हे सगळे पॉइंट कव्हर केल्यानंतर त्याचं असणारं कन्क्ल्युजन आहे, म्हणजे त्याचा अनुमान काढून त्याचा थोडक्यात शेवट केला पाहिजे. हा शेवट करत असताना कशा पद्धतीनं केला पाहिजे लक्षात घ्या की इफेक्टिव्ह केला पाहिजे, की ज्यामध्ये तुमची असणारी वाक्यरचना थोडीशी इम्प्रेसिव्ह असली पाहिजे, त्या असणाऱ्या पॅसेजला अनुषंगिक अशा पद्धतीचं थोडंसं त्याच्यामध्ये सार आलं पाहिजे. सगळ्या गोळा बेरीज करून एखादी असणारी माहिती एका ओळीमध्ये बसवण्याचं हे असणारं कौशल्य तपासण्यासाठी तुम्हाला त्याचं कन्क्ल्युजन आलं पाहिजे. म्हणजे विचार करा, मी परत एकदा हे सगळं सांगतोय की व्हर्बल नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये घेत असताना ग्राफिक्स पहिल्यांदा नीट वाचायचं, त्याची आकडेवारी असेल, मग ते पाय चार्ट मध्ये असेल, टेबल चार्ट मध्ये असेल, फ्लो चार्ट मध्ये असेल, ट्री डायग्राम मध्ये असेल, वेग डायग्राम मध्ये, सगळ्यामधून असणारी आकडेवारी ही शेवटी कशी आहे लक्षात घ्या की तुम्हाला काहीतरी त्याच्यामधनं इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. काही ठिकाणी 2 शहरांचं असेल, पॉप्युलेशन असेल, क्रॉपचं असेल, त्यानंतर अजून एखादे असणारे कुठल्या तरी एखाद्या वाहनाची विक्री असेल, या सगळ्यांची असणारी गोळाबेरीज किंवा एखाद्या विद्यार्थीचे पडलेले मार्क किंवा 2 विद्यार्थ्यांचे पडलेले मार्क, या सगळ्यांचा उहापोह या नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये येतो. याच्यामध्ये सुरुवात, त्यानंतर त्याचे असणारे तुम्ही दिलेले जे सगळे पॉइंट्स आहेत ते त्यामध्ये कव्हर झालेत की नाही, त्यानंतर ग्रामॅटिकली थोडंसं आयटम आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शन सेंटेन्स कन्स्ट्रक्शन पॅटर्न व्यवस्थित आहे की नाही बघितलं पाहिजे. त्याची सुरुवात आणि त्याचं कन्क्ल्युजन म्हणजे त्याचा असणारा शेवट जो आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बसवल्यात की नाही याचा सगळ्यांचा उहापोह त्याच्यामध्ये केला जातो. मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 असणाऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्ही ह्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी कव्हर करू शकता. फक्त एक करायचं की यामध्ये मला असं वाटतंय म्हणणं की माझ्या माहिती किंवा माझ्या मते असं, या कुठल्याही वाक्यरचनेला याच्यामध्ये थारा नाहीये किंवा याला कुठल्याही प्रकारचे मार्क्स नाहीयेत. या बाबतीतलं या सगळ्या गोष्टीमध्ये एक शेवटी एक मला सांगायचं काय की साधी आणि सरळ वाक्यरचना याच्यामध्ये असावी, सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा, ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्शन वाक्याचं असावं, दिलेले सर्व मुद्दे त्याच्यामध्ये सुयोग्य अशा पद्धतीने वापरले गेले आणि लिखाणाचा शेवट जो आहे तो अत्यंत परिच्छेदाला समर्पक असला की याच्यामध्ये आपल्याला भरपूर मार्क किंवा अपेक्षित असणारे मार्क्स आपल्याला पडू शकतात. हा विद्यार्थ्यांनो, मगाशी आपण A1 याच्यामधला जो आपण भाग बघितला होता तो नॉन व्हर्बल टू व्हर्बल होता. आता त्याच्या विरुद्ध असणारा थोडासा वेगळा असणारा भाग आहे, तर तो आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता लक्षात घ्या की व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे क्रियात्मक असणारी जी वाक्य आहेत ती वाक्य सोडून त्याच्यातला नेमका असणारा भाग किंवा त्याचा गाभा घेऊन तो एका विशिष्ट असणाऱ्या ग्राफिक्समध्ये आपण बसवायचा. मग आता याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या की मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती माहिती त्या असणाऱ्या वाक्यातनं दिलेली माहिती दिलेल्या असणाऱ्या एका चार्टमध्ये किंवा याच्यामध्ये बसवायची आहे. आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतली जी माहिती आहे ती परिच्छेदातल्या असणाऱ्या वाक्याशिवाय एका विशिष्ट असणाऱ्या शब्दामध्ये आपल्याला मांडायला पाहिजे. आता हे कधी तयार होईल, ज्या वेळेस थोडंसं आपल्याला त्याच्या बाबतीतलं वाचन किंवा लेखन आपल्याला पूर्वनियोजित असायला पाहिजे. त्यानंतर यासाठी प्रथम तुम्ही काय केलं पाहिजे, दिलेला जो यासाठी जो असणारा जो परिच्छेद आहे तो परिच्छेद आपण व्यवस्थितरित्या वाचला पाहिजे. त्यानंतर मुद्द्यांचा जो क्रम आहे तो आपल्या डोक्यामध्ये राहायला पाहिजे, म्हणजे सिक्वेन्स आला पाहिजे. दिलेली माहिती शक्यतो सिक्वेन्सनच असते, पण दिलेल्या माहितीतले जो सिक्वेन्स आहे त्याचा जो असणारे जे व्हेरिएशन्स आहेत हे व्हेरिएशन्स आपण नीटसे लक्षात घेतले पाहिजे. त्यानुसार परिच्छेदातले मुद्दे जे आहेत तेही आपल्या डोक्यात आले पाहिजेत. मित्रांनो, हे सगळं करत असताना आपल्या डोक्यामध्ये विचारांची असणारे हे चक्र आहे ते चालू राहिलं पाहिजे की कुठला सिक्वेन्स त्यानंतर कुठला मुद्दा कशावर अवलंबून आहे, जे फॉर्मेशन किंवा त्या परिच्छेदाची निर्मिती कुठल्या असणाऱ्या टाईपमधून झालेली आहे, कुठल्या असणाऱ्या त्या माहितीच्या आधारे हा असणारा परिच्छेद बदललेला आहे किंवा तयार झालेला आहे, यानुसार काय केलं पाहिजे की आपल्या डोक्यामध्ये तशी कल्पना त्या परिच्छेदाच्या बाबतीत सुचली पाहिजे. आता याच्यामध्ये सुद्धा नेमकं काय पाहिजे की एखादा असा शब्द असतो की जो शब्द त्या परिच्छेदातल्या किंवा त्या एखाद्या ओळीसाठीचा तो महत्वाचा असतो. आता हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की नेमका कुठला शब्द आहे. आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, मी मगासारखंच मी परत एकदा सांगतो की वाचन आलं पाहिजे. तुम्हाला पॅसेज त्या ठिकाणी वाचला गेला पाहिजे. उदाहरणार्थ काय की एखादं कोल्हापूर नावाचं असणारं शहर आहे आपल्याला माहिती आहे,
कोल्हापूरच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर कोल्हापूरमध्ये काय आहे, तर कोल्हापूर हे काय तिथलं तर एक तीर्थक्षेत्राचं गाव आहे. अजून त्याचं वैशिष्ट्य काय, निसर्गरम्य असणारं ठिकाण आहे, लोकसंख्या आहे, तिथं कसं जायचं, त्यानंतर तिथल्या असणाऱ्या लोकांसाठी टुरिस्टसाठी तिथल्या सोयी काय आहेत, त्यानंतर तिथल्या असणाऱ्या आसपासचे असणारे भाग कुठले आहेत, प्रेक्षणीय स्थळं कुठली आहेत. मित्रांनो लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या दिलेल्या पॅसेजमध्ये असतात. तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचे पॉइंट्स पण तयार करून दिलेले असतात. फक्त दिलेल्या पॉइंटमध्ये परिच्छेदातली माहिती फक्त भरणं ही त्यातलं असणारी महत्वाची गोष्ट आहे. आता या सगळ्यासाठी तुम्हाला काय करावं लागतंय, लक्षात घ्या की दिलेला असणारा जो परिच्छेद आहे तो व्यवस्थितरित्या काय केला पाहिजे, तुम्ही वाचला पाहिजे. डोक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिलेली जी माहिती आहे तिचं व्यवस्थितरित्या संकलन करता आलं पाहिजे. यामध्ये गोंधळून जायची गरज नाही. मान्य आहे की एखादा शब्द एखादं वाक्य आपल्याला कुठं ना कुठेतरी काय होतं की खटकतंय, हरकत नाहीये, होऊ शकतं नाही, होऊ शकणार आहे, कोण सर्वज्ञ नाहीये. परंतु या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे की एखाद्या वाक्यासाठी पुढचं वाक्य किंवा पुढचा पॅसेज थांबवायचं नाहीये. ते वाक्य थोडंसं बाजूला ठेवा, त्याच्या पाठीमागचा किंवा पुढचा असणारा अर्थबोध बघा, त्यानुसार अंदाज काढा, त्यानुसार तुम्ही त्या वाक्यानुसार काय करा की त्याची माहिती ही त्या ठिकाणी गृहीत धरा. आता यामध्ये विद्यार्थ्यांना हे शब्द, मुद्दे किंवा संबंधित उत्तराची माहिती एखाद्या विशिष्ट असणाऱ्या आकाराच्या रंगात्मक किंवा चौकोन या गोलात लिहायची असते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय त्याचे बॉक्स येतील असं सांगता येत नाही. काही ठिकाणी तुम्हाला त्याचे वेब डायग्राम येईल, काही ठिकाणी तुम्हाला ट्री डायग्राम येईल किंवा अजून काय पाय चार्ट मध्ये येतील. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रॅक्टिस शिवाय होणार नाहीये. तर यामध्ये काय केलं पाहिजे की त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला जमलं पाहिजे. आता याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या की सर्वात महत्वाचं म्हणजे यात सुद्धा आपली स्वतःची वैयक्तिक मतं मांडता येत नाहीत. आता हे का करता येत नाहीये, याचं कारण असं आहे की तुम्हाला दिलेली एक माहिती ही एका विशिष्ट असणाऱ्या गोष्टीसाठी आहे, विशिष्ट असणाऱ्या मर्यादेमध्येच तुम्हाला तिथे बांधून तुम्हाला त्या ठिकाणी ती लिहायची आहे. तुमच्या मतासाठी ती माहिती नाहीये, पण तुम्हाला मात्र दिलेल्या माहितीनुसार काय करायचं की वाक्यरचनेतला असणारा महत्वाचा शब्द काढून तिथे लिहायचा किंवा ती माहिती तिथे मांडायची. यासाठी तुमच्या असणाऱ्या मताला, तुमच्या हेतूला तिथं फारशी म्हणजे त्या ठिकाणी गरज नाहीये. तर ग्राफिक्स मध्ये किंवा त्या असणाऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं, यामध्ये एखाद्या विषयासंबंधीची माहिती असेल किंवा एखादं ग्राफिक्स असेल, मग अशा जर का असणार एखादी स्टॅटिस्टिकल डेटा एखाद्या वाक्यामध्ये भरलेला असणार आहे. उदाहरणार्थ काय की या ठिकाणी की एखादा असणाऱ्या शहरामध्ये लिटरेट किती, इलिटरेट किती आहे, त्यानंतर त्या वयोगटानुसार त्याचे असणारे प्रमाण किती आहे, ह्याचं पर्सेंटेजमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला ती आकडेवारी येईल. त्याच्या एखाद्या पिकांचं असणारं, वर्षांचं असणारं त्या ठिकाणी एकूण वर्ष आपण आलेखामध्ये बघतो याप्रमाणे. मग आता या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला बघायच्या असतील त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये ते वर्ष असतील, पिकांचे आकडेवारी असतील, मागासारखं सांगितल्यासारखं शिक्षणाचं किंवा म्हणजे त्या ठिकाणचे असणारी तुमचे जे बारकावे आहेत तिथले हे सगळे तुमच्या डोक्यामध्ये आले पाहिजे. त्या माहितीचं तुम्हाला सूचनेप्रमाणे तक्ता, वृक्षालेख म्हणजे त्याला आपण टी डायग्राम म्हणतो, इत्यादी स्वरूपामध्ये त्याची मांडणी करावी लागते. आता ही स्वरूपामध्ये मांडणी म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने जर म्हटलं तर तुम्हाला तो डायग्राम दिला जात असतो. फक्त त्या असणाऱ्या डायग्राम मध्ये तुम्हाला फक्त तुमची माहिती वाचनानुसार काय करायची, भरायची. नेमके शब्द आले पाहिजेत, ही सगळ्यात महत्वाची असणारी अट आहे. त्यानंतर तुमच्या वाचनानुसार काही असणाऱ्या बाबींमध्ये बऱ्याच वेळा एखादा शब्द येईल, एखादं असणारं थोडंसं वाक्य स्वरूपामध्ये त्याची माहिती, हरकत नाहीये, गोंधळून जायची काहीच गरज नाहीये. त्यामध्ये दोन्ही प्रकारामध्ये या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेडलाईन्स तर द्यावंच लागतंय आपल्याला. आता हेडलाईन्स देत असताना सुद्धा ही हेडलाईन नेमकं कसं करता येईल, तर ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या असणाऱ्या वाक्यांचं एकूण स्वरूप ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्या एकूण स्वरूपामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये काय करावं लागणार आहे की त्याचं एकूण म्हणजे त्याच्यामधलं वाचनामधून त्याचं सार काढावं लागणार आहे की हा दिलेला पॅसेज कशासाठी आहे. दिलेला पॅसेज कशासाठी म्हटल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला हेडिंग हे असणारं महत्वाची भाग तुम्हाला तिथं बघावं लागणार आहे किंवा तुमच्या डोक्यात आले पाहिजे. आता याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या की ग्राफिक्स मध्ये भरलेला जो शब्द आहे किंवा त्याचा असणारा जो आशय आहे किंवा त्या डायग्राम मध्ये भरलेला जो शब्द आहे त्याचा असणारा अर्थ किंवा उत्तराच्या बाबतीमध्ये तो शब्द अगदी परिपूर्ण म्हणजे थोडक्यात नेमका असला पाहिजे. नाहीतर तुम्ही दिलेला शब्द एक, अभिप्रेत असणारा शब्द वेगळाच, यामध्ये तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार नाहीत. त्यानंतर उत्तरादाखल दिलेले जे शब्द किंवा माहिती ही त्या ठिकाणी दिलेल्या रचनात्मक ग्राफिक्स मध्येच भरायची.
तुम्ही कुठेतरी बाजूला लिहिली तर याचा काही उपयोग होणार नाहीये. नेमकेपणा लक्षात घ्या की परीक्षेमध्ये देत असताना त्याचे ग्राफिक्स किंवा त्याचे बॉक्स जे असतात उत्तराच्या अनुषंगानं अनुसरून त्या ठिकाणी दिले जात असतात. त्यामुळं तुम्हाला त्याच्यातनं काहीही वेगळेपण दाखवायची द्यायची गरज नाही. त्यानंतर परिच्छेदातल्या सर्व मुद्द्यांचा समावेश हा उत्तरामध्ये असला पाहिजे की उत्तरामध्ये सर्व समावेश जर नसेल तर तुमचा प्रश्न हा तसं म्हणलं तर कमी आहे. आता याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा का उहापोह करावा लागतो आपल्याला? कारण दिलेली असणारी एखादी माहिती एखाद्या पॅराग्राफ मध्ये आहे. तुम्हाला ज्यावेळेस याचे मार्किंग सिस्टीम बघतोय आपण किंवा मार्किंग स्कीम बघतोय यामध्ये त्या असणाऱ्या गोष्टीला मार्क आहेत. तुम्हाला तुमच्याकडनं कॉम्प्रिहेन्शन किती झालंय की त्याचं आकलन किती झालंय यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उहापोह करावा लागत असतो. या ठिकाणी पहिल्यांदाच आपण बघूया मगासारखी टायटल आहे. मी एक्सप्लेन केल्यानंतर तर याच्याकडे बोलतोय की टायटल आहे त्याचं असणारे शीर्षक आहे. हे शीर्षक नेमकं कसं आलं पाहिजे की दिलेल्या असणाऱ्या त्या पॅसेजला अनुसरून तुमचं शीर्षक असलं पाहिजे किंवा टायटल असलं पाहिजे, हेडिंग असलं पाहिजे. ही झाली महत्वाची गोष्ट, याला 1 मार्क आहेत. त्यानंतर कव्हरिंग ऑल पॉइंट्स, तुम्हाला दिलेल्या असणाऱ्या त्या पॅसेजमध्ये दिलेले जे सगळे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला येते तसं गृहीत धरलेले आहेत टाकणाऱ्यांनी किंवा थोडक्यात प्रश्नपत्रिकेतल्या असणाऱ्या प्रश्नकर्त्यांनी. तुम्ही ते वाचलेले आहेत असं गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळे मुद्दे येत आहेत असं समजलं गेलेलं आहे. कारण ते मुद्दे सगळे आले तरच तुम्ही त्या ग्राफिक्समध्ये असणारे शब्द किंवा माहितीतले असणारे काही वाक्य किंवा काही संबंधित असणारे बाबी भरू शकणार आहे. म्हणजे कव्हरिंग पॉइंट्सला जे आहेत, कव्हरिंग ऑल पॉइंट्स हा जो एक मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे. कुठल्याही गोष्टी विसरून चालणार नाही आपल्याला. त्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही एकदा नाही 2दा तरी हा पॅसेज वाचायला पाहिजे. वाचल्यानंतर मनातल्या मनात त्याचं आकलन झालं पाहिजे आणि आकलन झाल्यानंतर त्या ठिकाणी दिलेला पॉइंट तुम्हाला त्याचे पॉइंटचे असणारे क्ल्यू दिले गेलेले आहेत. असं काही नाहीये की तुम्हाला त्या ठिकाणी अमुक अमुक आहे असं नाही. ज्यामुळे आपण बघतोय मगाशी मी उदाहरण सांगितलं तुम्हाला की कोल्हापूरची असणारी माहिती आहे, कोल्हापूरचा एखादा पॅसेज आहे, मी तुम्हाला नंतर टाकणार आहे, तुम्हाला त्या बाबतीतली माहिती देणार आहे दाखवायला. आता इथं दाखवणं शक्य होत नाहीये, काही मर्यादा आहेत आम्हाला त्यामुळे देता येत नाहीये. परंतु हा माझा लेक्चर झाल्यानंतर याचा असणारा जो पूर्ण असणारा जे स्वरूप आहे वर्बल आणि नॉन वर्बलचं मी त्यानुसार सांगतोय. तर आता उदाहरणार्थ कोल्हापूर ट्रॅव्हलर पॅराडाईज असं मी त्याच्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता विचार करा की कोल्हापूर हे ठिकाण आहे. मग एका बाजूला कोल्हापूरच्या बाबतीतली असणारी सगळी माहिती येईल की कोल्हापूरमध्ये काय येईल की आता या ठिकाणी समजा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, हे असे 2 बॉक्स केले जाणार आहेत. या ठिकाणी ही इथं हेडिंग आलं, या ठिकाणी हा हेडिंग नंतर लक्षात घ्या की इथं पॉइंट्स, या इथं पॉइंट्स येतील आणि इथं इन्फॉर्मेशन येईल. आता ही इन्फॉर्मेशन हे करत असताना तुम्हाला हे पॉइंट्स 1 2 3 जे काय असतील हे यानुसार हे सगळे ओळीने देता येईल. मग पॉइंट्स मध्ये काय येणार आहे? इथं येईल प्लेस येईल, त्यानंतर हाऊ टू गेट देअर येईल, त्यानंतर वेअर टू स्टे येईल, प्लेस ऑफ टुरिस्ट इंटरेस्ट असं येईल, अदर प्लेसेस क्लोज बाय किंवा जवळपासची असणारी पर्यटकांची असणारी ठिकाणं आहेत, थिंग्स टू बाय कोल्हापुरात त्या ठिकाणी खरेदी करण्यासारख्या कुठल्या गोष्टी आहेत, किंवा बेस्ट मंथ्स टू विजिट कोणत्या महिन्यामध्ये आपण गेल्यानंतर तिथं फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला समाधान वाटेल. लक्षात घे, हे झाली पॉइंट्स. आता या पॉइंटचा अनुषंगिक तुम्हाला फक्त इथं लिहायचंय. काय करायचंय? या ठिकाणी या पॉइंटला अनुषंगिक अशा पद्धतीने इथं लिहायचंय. आता हे लिहित असताना तुम्ही कसं लिहिणार आहेत? तुम्हाला दिलेला जो पॅसेज आहे या पॅसेज मध्ये असणाऱ्या माहितीनुसार तुम्हाला तो पॉइंट्स भरून द्यायचा आहे. उदाहरणार्थ काय आहे की इथं पहिला असणार आहे प्लेस. आता प्लेस म्हटल्यानंतर उघडपणे आहे कोल्हापूरची माहिती आहे, पहिला शब्द कोल्हापूर आहे म्हटल्यानंतर तुम्हाला इथं कोल्हापूर शब्द आला. त्यानंतर दुसरं आहे हाऊ टू गेट देअर बाय बस ऑर ट्रेन ऑर प्लेन. या ठिकाणी लक्षात घ्या की अशा पद्धतीने तुम्ही हे समोरासमोर नुसत्या ह्या माहिती भरत गेल्या तरी चालते. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये 6 पॉइंट्स असतील. किती पॉइंट असतील? 6 ते 7 पॉइंट असतील. हे 6 ते 7 पॉइंट इथं दिलेले आहेत. फक्त त्याच्या समोर तुमची काय झाली पाहिजे, इथं माहिती भरली गेली पाहिजे. ही माहिती त्या ठिकाणी भरली आणि तुमची माहिती ऍक्युरेट असेल तर प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क याप्रमाणे तुम्हाला साधारणतः 5 मार्क तर परिपूर्णतेने मिळू शकतात. परंतु कधी मिळू शकतात लक्षात घ्या, ग्राफिक्स तुम्ही आखावा लागणार आहे लक्षात घ्या, किंवा हा चौकोन आखावा लागणार आहे, याला महत्व आहे, यालाही त्या ठिकाणी मार्कामध्ये समावेश आहे की कव्हरिंग ऑल पॉइंट्स मध्ये काय केलेलं आहे की हाऊ टू सेटअप युअर पॉइंट्स. तुम्ही कशा पद्धतीने ते सेटअप केलेले आहेत यानुसार सुद्धा त्याच्यामध्ये तुमचं एक इम्प्रेशन पडतं. लक्षात घ्या, इम्प्रेशन ही एक बाब अशी आहे की विद्यार्थ्यांसाठी अलीकडच्या याच्यामध्ये ते एक प्रकारचं मार्केट आहे. तुम्ही मार्केटिंग करणं म्हणजे काय, कारण की लिखाण
लिखाणातल्या नेमकेपणा, टापटीपणा, काही ठिकाणी अंडरलाईन असेल, हे नेमकेपणाने केल्यानंतर तपासणाऱ्याच्या दृष्टीनं ही एक जमेची बाजू आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. या पद्धतीने तुम्ही तुमचे असणारे सगळे मुद्दे मांडले की तुम्हाला जवळपास पैकीच्या पैकी मार्क देतात. लक्षात घ्या. तर यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा हा त्याच्यामध्ये उहापोह केला जात असतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मला असं सांगायची आहे की ॲप्रोप्रिएट ग्राफिक्स किंवा लेआउट, मी आता तुम्हाला म्हटलं की त्याचे बॉक्स तयार करायला लागणार आहेत. तुम्हाला तयार करायचे म्हणजे हा जो असणारा पॅसेज आहे, सॉरी, हे असणारं जे रकाना आहे, हे रकाने तुम्हाला आखायचे आणि रकाने आखायचे. अवघड काही नाहीये की तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हे अशा पद्धतीने आखणं काही नाहीये. एक 6 कप्पे केले, 6 कप्प्यामध्ये हे 2 उभे केले की त्याच्यानंतर पटापटा त्यामध्ये लिहिलं. त्यापेक्षा साधे एक उपाय सांगतो की सरळ तुम्ही अगोदर लिहित गेला आणि त्याच्यानंतर त्याला जर तुमच्या कप्प्यामध्ये बसवलं तरीही चालतं. लक्षात घ्या. ह्याच्यासाठी एक मार्क आहे ॲप्रोप्रिएट ग्राफिक्स और लेआउट. आणि नंतर जो आहे तो ओव्हरऑल प्रेझेंटेशन 1 मार्क. की तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, की प्रेझेंटेशन याचा अर्थ आहे की तुमची मांडणी कशी आहे. एक चांगल्या पद्धतीचं इम्प्रेसिव्ह अशा पद्धतीचं तुम्ही काय केलेत की पॉइंट्स त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत. तर यालाही त्या ठिकाणी काय आहेत की मार्क्स आहेत. लक्षात घ्या की नेमकेपणा, टापटीप, पॉइंट्स असणार आहे त्या ठिकाणचा अनुकरणीय अशा पद्धतीचा वापर त्या ठिकाणी तुम्ही केला तर याला खूप मोठ्या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतोय. लक्षात घ्या, हा प्रश्न तुम्हाला कुठला तरी एक सोडवायचाच आहे. याच्यामध्ये ऑरला कुठला आहे, एक तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल पैकी एक तुम्हाला सोडवायचं आहे. अर्थात एक आहे, याच्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. वाचनाची थोडीशी गरज आहे. थोडंसं वाचन असताना अवांतर वाचन, त्यानंतर नेमकेपणा आपल्याला पाहिजे. मग आता नेमकेपणा करत असताना तुम्हाला त्या वाचनामधले इम्प्रेसिव्ह किंवा काही मुद्दे किंवा काही शब्द, काही वाक्य जे आहेत की जे बाकीच्या वाक्यांसाठी एक फार मोठं असणार एक प्रेरणास्थान ठरतंय किंवा ते एक हायलाईट करण्यासारखे वाक्य आहेत, ही त्या ठिकाणी तुम्हाला तशा पद्धतीने ग्राफिक्समध्ये दाखवायची तुम्ही सवय ठेवली पाहिजे. त्यानंतर हा प्रश्न येईल. तसं म्हटलं तर जर थोडासा आत्तापासून जर तयारी केली तर तुम्हाला इथं पैकीच्या पैकी जवळपास मार्क पडू शकतात. लक्षात घ्या, हा अतिशय सोपा असणारा भाग आहे. थोडीशी प्रॅक्टिसची नक्कीच गरज आहे. पहा आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मधला हा तिसरा असणारा मुद्दा म्हणजे डूज अँड डोंट्स. समजायला अतिशय सोपा आहे, वापरायला आधी सोपा किंवा लिखाणाला अतिशय चांगला असणारा हा मुद्दा की डोंट्स अँड डोंट्स म्हणजे डूज अँड डोंट्स. याचा अर्थ असा की हे करा किंवा हे करू नका. प्रश्नामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे काही असणारी वाक्य दिली जातील. साधारणतः ती वाक्य जे असतील 7-8 काहीतरी ते वाक्य असतील. फक्त त्याची विभागणी जी आहे ती सिंपल सेंटेन्स मध्ये न करता तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये किंवा आज्ञार्थी वाक्यामध्ये तुम्हाला करायची, एवढंच त्याच्यामध्ये आहे. यामध्ये तुम्हाला एकदम डायरेक्ट मी इथं करून दाखवलेलं आहे की ओबे द रूल्स अँड द रेग्युलेशन्स डिस्प्लेड ॲट द एंट्रन्स, मेंटेन द डिसिप्लिन इन द प्रिमायसेस ऑफ दिस साईट, प्रोटेक्ट आवर कंट्रीज हिस्ट्री ॲज वेल ॲज हेरिटेज, यूज इको फ्रेंडली प्रोडक्ट्स. हे करा आणि हे करू नका बघा की डू नॉट किंवा डोंट थ्रो गार्बेज, पॉलीबॅग्स अँड अदर्स इन दिस प्रिमायसेस, डोंट मेक एनी नॉईज ऑर साऊंड, डोंट राईट एनिथिंग ॲट दिस साईट. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की हे करा आणि हे करू नका. हे 8वीला पण झालेलं आहे, 9वीला पण तुम्हाला झालेलं आहे. एक उजळणी किंवा रिव्हिजन म्हणून याच्यावर जास्त जोर न देता मी हा असणारा जो भाग आहे तो थोडासा मी लवकर पूर्ण केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, मगाशी आपण क्वेश्चन नंबर 6A बघितला. आता आपण क्वेश्चन नंबर 6B पाहतोय. 6B मध्ये त्यातला हा पहिला जो आहे म्हणजे 6B हा एक्सपांड द थीम असा आहे. 6B मधल्या एक्सपांड द थीम मध्ये आपण पहिल्यांदा बघतो न्यूज रिपोर्ट. आता न्यूज रिपोर्ट म्हटल्यानंतर लक्षात घ्या की दररोजच्या दैनंदिन जीवनाशी आपण निगडीत असणारा हा मुद्दा आहे. याच्यानंतर दुसरा जो याच्यातलाच B2 जो आहे तो डेव्हलपिंग अ स्टोरी आहे. तोही आपल्याला 8वी 9वी 10वीत झालेला आहे. पण मी याच्यावर जास्त का फोकस करतोय लक्षात घ्या की याच्यामध्ये आपल्याला लिखाणाला खूप मोठा सोर्स आहे, वाव आहे. याच्यामधली अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करताना फारसा अभ्यास करण्यासाठी वैचारिक अशा पद्धतीचं तयारी करण्याची गरज नाही आहे. तुम्ही म्हणताल असं कसं काय, तर मित्रांनो तुम्हा सगळ्यांकडं वर्तमानपत्र येतं, बरोबर आहे. तर या वर्तमानपत्रामध्ये कुठल्याही पद्धतीने जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी त्यांची एक स्वतंत्र असणारी भाषा असते. त्या भाषेला अनुसरून त्यातली असणारी बातमी असते. बातमी ही त्या ठिकाणच्या एखाद्या बाबतीतली घडलेली असणारी घटना ही त्याच्यामध्ये उहापोह केलेली असते. मग मला तुम्ही सांगा की तीच गोष्ट आपण मराठीत वाचतोय ना, तर तीच गोष्ट आपल्याला कशामध्ये करायची आहे, इंग्रजीमध्ये करायची. हो ठीक आहे, हे इंग्रजीमध्ये करत असताना बऱ्याच वेळा काय होतं की आपण आहे तसं मांडत गेलं तर त्याला अर्थ राहणार नाहीये.
म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला एखाद्या स्वयंपाकातलं एखादा आयटम करायचा, एखादी भाजी करायची आपल्याला घरी आई कशी करते बघा, की त्याला एक विशिष्ट असणारी फोडणी किंवा त्याचे प्रोसेस असतात, त्या पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा ही प्रोसेस करावी लागते. त्यासाठी एक विशिष्ट असणारी फॉन्ट्स आहेत किंवा त्याचे असणारे पॉईंट आहेत, हे त्या ठिकाणी इथे दिलेले आहेत. यामध्ये त्यांनी लक्षात घ्या की यात पहिल्यांदा हे तो असणारा मुद्दा आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की हेडलाईन, ही हेडलाईन ही याला फार महत्वाची आहे. विद्यार्थी मित्र, की हेडलाईन म्हणजे काय आहे, तर हेडलाईन म्हणजे त्याचा असणारा आत्मा आहे. त्या असणाऱ्या बातमीचा काय तर तो आत्मा आहे. लक्षात घे, जर विचार करा की हेडलाईन जर नसते तर त्या बातमीला बातमी म्हणून कोणी ओळखलं असतं का? आपल्याला माहिती की पेपरमध्ये दररोज शेकडो बातम्या येतात, पण तुम्हाला पाहिजे ती असणारी बातमी तुम्ही कशी ओळखू शकता? तर आपल्याला तिथं दिलेल्या शीर्षकामुळं काय होतं तर ती बातमी आपल्याला कळू शकते. आपल्या शाळेचं एखादं गॅदरिंग झालेलं आहे, एखादा फंक्शन झालेलं आहे, तुमचा सत्कार झालेला आहे आणि तुम्हाला कळलं की आज पेपरला बातमी आली, आणि त्यावेळेस तुम्ही अत्यंत उत्कंठतेने ही असणारी बातमी पाहता. ती बातमी ओळखता कशावरनं? तर त्या ठिकाणी कौटिल्य प्रशालेमध्ये गुणवंतांचा सत्कार ही एक आधी असणारी त्याची टॅगलाईन असते किंवा हेडलाईन असते. त्यावेळेस तुम्हाला लगेच लक्षात येतं, अरे ही आपल्या शाळेची बातमी आहे म्हणून. मग विचार करा की हेडलाईन हा असणारा जो मुद्दा आहे तो किती महत्वाचा आहे. तो हेडलाईन मध्ये ती असणारी हेडलाईन कशी असते तर ती ठळक असते, अतिशय बोल्ड केलेली असते, की ज्यामुळं वाचकांचं जे लक्ष आहे ते आकर्षित करून घेतं. हेडलाईन प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला ऑलरेडी हेडलाईन ही दिली जाते. आपण आता नेहमी लक्षात घ्या की विचार करताना 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या दृष्टीने आपण विचार करतोय. ज्यावेळेस हेडलाईन ही बॉक्समध्ये दिली जाते त्यावेळेस ती बोल्ड असते, त्याला अनुषंगिक आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतंय, लिखाण द्यावं लागतंय. आता एवढं सगळं दिल्यानंतर त्याच्यामध्ये ती असणारी की एकूण प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नाचं स्वरूप कसं असतं की रीड द फॉलोइंग हेडलाईन. कसं असतं बघा की रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट. या ठिकाणी हे जे पॉईंट आहेत हेल्पिंग पॉईंट्स आहेत, हे हेल्पिंग पॉईंट्स ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस केवळ तुम्हाला एखाद्या असणाऱ्या बॉक्समध्ये या पद्धतीनं त्या ठिकाणी काय केलं असतं की या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला ती एक हेडलाईन दिलेली असते. त्या हेडलाईनला अनुषंगिक फक्त या ठिकाणी काय दिलेलं आहे की 4 पॉईंट्स दिलेले आहेत. त्या पॉईंटला अनुषंगिक अशा पद्धतीनं तुमचं लिखाण झालं पाहिजे. आता हेडलाईन मध्ये त्या ठिकाणी काय, मी परत सांगतो की एक बातमी लेखनाची असणारी सर्वोच्च पहिली आणि महत्वाची असणारी पायरी आहे आणि अत्यंत आकर्षक पद्धतीने ती छापलेली असते, बोल्ड असते, की ज्यामध्ये हेडलाईनमुळेच त्या ठिकाणी काय होते की बातमीला एक प्रकारचा उठाव येतो. त्यानंतर दुसरं आहे ते डेटलाईन आहे. आता डेटलाईन म्हणजे काय तर डेटलाईन म्हणजे त्या ठिकाणी बातमीची ही दुसरी पायरी आहे. हेडलाईन नंतर येणारी ही असणारी की ज्याचा उल्लेख हा हेडलाईन नंतर येतो. त्यामध्ये त्यांनी सांगितले की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बातमीची सुरुवात असते ती त्या ठिकाणच्या डेटलाईन मध्ये असते, तीही बातमीच्या फॉन्टपेक्षा बोल्ड केलेली असते. फक्त हेडलाईनच्या असणाऱ्या फॉन्टपेक्षा त्याचा जो फॉन्ट असतो तो थोडासा फेंट असतो, कमी असतो. त्यामध्ये काय असतं लक्षात घ्या की डेटलाईन मध्ये काय असतं तर शहराचं नाव असतं, वार असतो, दिनांक असते, महिना दिलेला असतो आणि बातमी देणारी असणारी न्यूज रिपोर्ट असेल किंवा रिपोर्टरचं संबंधित असणारे एखादा ब्युरो असेल, आपण त्याला PTI ATI जे म्हणतो त्यानुसार, तर या ठिकाणी ही व्यक्ती किंवा संस्थेचा उल्लेख होतो. ज्यामध्ये आता शाळेच्या दृष्टीने जर म्हटलं तर स्टाफ रिपोर्टर असेल तर शाळेमार्फत असणारी बातमी असेल, स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर मुलांमार्फत दिली गेलेली बातमी, याचाही त्या ठिकाणी इथं या डेटलाईन मध्ये आवर्जून उल्लेख होतो. त्यानंतर पुढचा जो असणारा भाग आहे तो आहे इंट्रोडक्शन. आता लक्षात घ्या की इंट्रोडक्शन म्हणजे काय तर बातमीचा असणारा अत्यंत महत्वाचा असणारा गाभा आहे की नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे की यामध्ये काय सांगितलेलं आहे, त्या बातमीच्या अनुषंगिक असणाऱ्या सगळ्या बाजू ज्या असतात ते याच्यामध्ये येतात. बातमीची खरी सुरुवात म्हटलं तरी काय आपण वावगं ठरणार नाहीये. यामध्ये लक्षात घ्या की इंट्रोडक्शन मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला 2 किंवा 3 वाक्यामध्ये एक पॅरेग्राफ पूर्ण करायचा आहे. आता इंट्रोडक्शन मध्ये हे करण्यामागचं कारण काय की डायरेक्ट तुम्ही बातमीला सुरुवात करायची नाहीये. मी याच्या अगोदर तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल टू वर्बल मध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला वाक्याची सुरुवात जरी पॉईंट्स दिले असले तरी करता येत नाही. आपण ह्याच्याशिवाय अजून एक उदाहरण बघूया की लेटर रायटिंग मध्ये सुद्धा तुम्ही ज्यावेळेस पत्र लिहिताय त्या ठिकाणी इन्फॉर्मल पत्र लिहिता त्यावेळेस तुम्ही एखाद्याला पत्र लिहिताना इन्फॉर्मल मध्ये की तुम्ही काहीतरी असणारा जो मायना आहे तो मायना त्या ठिकाणी आपण फिक्स केलेला असतो की तुझे पत्र मिळाले, वाचून खूप आनंद झाला, त्यानंतर घरचे कसे आहेत, या सगळ्या महिन्यामधल्या ठरलेले वाक्य जे आहेत तशाच पद्धतीने इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा काय करावं लागतं की या 2-3 वाक्यामध्ये त्याचं असणारी प्रस्तावना लिहावी लागते. यामध्ये कोण म्हणजे हे कुणामार्फत आहे, काय केलं आहे,
केव्हा झालेलं आहे, कोठे झालेलं आहे, कसे आहे, या प्रश्नांची अपेक्षित अशा पद्धतीची उत्तरं म्हणजे साधारणतः हूनं किंवा व्हॉटनं, वेअरनं, व्हेननं, हाऊ या असणाऱ्या सगळ्या प्रश्नांना त्या ठिकाणी काय केलेलं असतं की तिची थोडक्यात ती सुरुवात केलेली असते. बातमीचा पूर्ण आलेखच याच्यामध्ये असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु याच्यामध्ये त्याची सुरुवात ही सारानं केलेली असते, म्हणून त्याला इंट्रोडक्शन म्हटलेलं आहे की बाबा ही बातमी ही त्या ठिकाणच्या असणाऱ्या एखाद्या स्थळाबाबतीतलं आहे, एखाद्या कार्यक्रमाबाबतीतलं आहे, ते कुठं घडलं, कसं घडलं, कोण होतं, कुणासाठी घडलं, त्यानंतर त्यावेळेस त्या असणाऱ्या बातमीच्या वेळेस दिवस कोणता होता, ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या ठिकाणच्या इंट्रोडक्शन मध्ये होतात. त्यानंतर शेवटचा जो असणारा जो भाग आहे तो शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ. आता विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की ज्या ठिकाणी बातमीची खरी सुरुवात होती, आता इंट्रोडक्शन नंतर हा जो असणारा मुद्दा याच्यामध्ये थोडीशी गपलेत व्हायची शक्यता आहे की इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ मध्ये फरक काय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बातमीची सुरुवात म्हणून तुम्ही इंट्रोडक्शन करताय, पण इंट्रोडक्शन मध्ये बातमी ही प्रत्यक्षामध्ये परिपूर्णतेने आलेली नाहीये, परंतु याच्या उलट शॉर्ट कंटिन्यू मध्ये मात्र तुम्हाला बातमी ही परिपूर्णतेने त्या ठिकाणी मांडावी लागते. आता मांडत असताना सुद्धा त्यामध्ये काय करायला लागतं की रिपोर्ट रायटिंग प्रत्यक्ष स्वरूप लिखाणाचं जे स्वरूप आहे ते इथं सुरू होतं, ज्यामध्ये तुम्हाला ती असणारी बातमी एका लिखित स्वरूपामध्ये मांडायची. म्हणजे एखादा असणाऱ्या बातमीतला असणाऱ्या घटनेचा घटनाक्रम जो आहे तो बाय सिक्वेन्स म्हणजे घटनाक्रमानंच त्या ठिकाणी काय करावं लागतंय, मांडावा लागत असतो. त्यासाठी त्याला एक त्रयस्थ एक माणूस म्हणून किंवा त्रयस्थ व्यक्ती म्हणून तेव्हा त्याला आपण त्याला थर्ड पर्सन म्हणून तो पूर्ण करायचा. कुणाची बाजू उचलून घ्यायची नाहीये, कुणालाही कमी लेखायचं नाही, बॅलन्स करून बातमीला तो एक प्रकारचा न्याय देऊन तुम्ही काय करावं लागतं की त्यासाठी ही बातमीचं लेखन करावं लागतं. लक्षात घ्या, त्यासाठी याचं जे सेंटेन्स पॅटर्न जो आहे तो पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मधला असावा. त्यानंतर त्यामध्ये एखादं कोटेशन अगदी त्याच्यामध्ये गरज नाहीये, परंतु माझं मत असं आहे की साधी सरळ एक योग्य पद्धतीची वाक्यरचना ही नेमकेपणानं आली पाहिजे की जेणेकरून त्याचा अर्थबोध हा तात्काळ झाला पाहिजे. प्रभावी अशा पद्धतीचं वातावरण सुद्धा आपल्या शब्दानं त्या असणाऱ्या कंटिन्यू पॅराग्राफ मध्ये होतं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की एखादी बातमी तुम्ही आता समजा गृहीत धरली की शाळेमध्ये एखादी घटना आपण किंवा शाळेमध्ये एखादा कार्यक्रम झालेला आहे, शाळेमध्ये त्या ठिकाणी तयार झालेल्या कार्यक्रमातल्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी की मुलांचा उत्साह, पाहुण्यांचं असणारी त्या ठिकाणचं मत, शाळेबद्दलचं मत, मुख्याध्यापकांचं मत असेल, त्यानंतर तिथं उडालेली जी धमाल आहे किंवा विद्यार्थ्याने घेतलेला त्याचा मनमुराद आनंद आहे, आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीतनं यातलं एक सगळ्यात महत्वाची बाब आहे की विद्यार्थ्यांना त्याच्याकडून मिळालेले एक चांगल्या पद्धतीची एक बौद्धिक असणारी मेजवानी ही त्याच्यातलं असणारी महत्वाची बाब आहे. हे सगळं तुम्हाला प्रत्यक्ष न सांगता तुमच्या लिखाणाद्वारे एक त्रयस्थ म्हणून सांगता तो असणारा भाग म्हणजे कुठला आहे तर हा शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ. लक्षात घ्या, आता याच्यामध्ये हे चारच शब्द दिलेले आहेत, चारच पॉईंट दिलेले, पण पाचवा असणारा पॉईंट हा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला नाही, परंतु गृहीत धरून त्या ठिकाणी काय करावं लागतोय आपल्याला की तो तिथं मांडावा लागतोय. म्हणून मी हे मुद्दाम थोडंसं वेगळ्या ह्याच्याने लिहितोय, कन्क्लुजन. लक्षात घ्या की कन्क्लुजन हे जे असणारी जी बाब आहे की कन्क्लुजन मध्ये थोडक्यात त्याची सांगता आहे. आता हे करण्यापाठीमागचं कारण काय आहे की तुम्ही एखादी घटना सांगितलेली, विशद केलेली, मुलांसमोर किंवा वाचकांपर्यंत मांडलेली आहे, परंतु त्या ठिकाणी त्या घटनेमध्ये असलेले जे साक्षीदार आहेत, त्या घटनेचे असणारे साक्षीदार आहेत, भले ती घटना चांगली असू द्या नाही तर खेदजनक असू द्या, याच्यामधल्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या प्रतिक्रिया या वाचकांवर फार मोठ्या प्रमाणात काय करत असतात, परिणाम करत असतात. आणि या प्रतिक्रियांचं असणारं त्या ठिकाणचं चित्रण हे शब्दांमार्फत करून त्याच्यानुसार जर सांगता झाली तर त्या बातमीला एक प्रकारचं वेटेज येतं, वजन येतं. आणि या ठिकाणी म्हणून दिलेलं आहे की घटनेसंदर्भात महत्वाच्या व्यक्तीने दिलेला अभिप्राय, म्हणजे एखाद्या उदाहरणार्थ सांगायचं राहिलं, आपण एखाद्या शाळेमध्ये फार मोठं फंक्शन झालं, मोठे असणारी एखादी महनीय व्यक्ती बोलवलेली आहे, परंतु त्यांनी शाळेबद्दल, मुलांबद्दल, शिक्षकांबद्दल किंवा इथल्या असणाऱ्या वातावरणाबद्दल अतिशय संस्मरणीय अशा पद्धतीची प्रतिक्रिया नमूद केलेली आहे, तर ती दिलेली प्रतिक्रिया ही वाचकापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्या शाळेबद्दल, आपल्या विद्यार्थ्यांबद्दल, आपल्या शिक्षक वर्गांबद्दल किंवा एकूण शाळेच्या इतिहासामध्ये एक अजरामर असणारी ती गोष्ट ठरते. म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी कन्क्लुजन हे अतिशय महत्वाचं आहे. फक्त एक आहे की कन्क्लुजन हे एकाच ओळीत असावं, की एकाच ओळीत असताना त्याला जास्त पाल्ला लावण्याची गरज नाहीये. कारण याचं कारण असं आहे, तर कन्क्लुजन जर मोठं मोठं केलं तर तुमच्या वरच्या लिहिलेल्या असणाऱ्या शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफला अर्थ राहत नाही किंवा त्याचं वेटेज कमी होतं. त्यामुळं की न्यूज रिपोर्ट जो असणारा जो भाग आहे हा अतिशय त्यानुसार महत्वाचा आहे. लक्षात घ्या
की एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे परत तुम्हाला अभ्यासायला मी ते देणार आहे. आता याच्यानंतर आपण त्याचं असणारे जे मार्किंग स्कीम आहे त्याच्याकडे आपण वळतोय. विद्यार्थ्यांना आपण बघतोय न्यूज रिपोर्ट, तर याच्यातली असणारी जी मार्किंग स्कीम आहे याला खूप महत्व आहे. त्यानुसार लिखाणाची असणारी नेमकी पद्धत, त्याला दिल्या गेलेला वेळ किंवा त्याच्यानुसार आपल्याला लिखाणाचं स्वरूप कसं असावं हे मार्किंगनुसार लगेच कळतं. यामध्ये मगाशी मी म्हटलं तसं का टायटल, आता लक्षात घ्या की रिपोर्ट रायटिंगचं जे टायटल आहे ते आपण ठरवायचं आहे. आता ते टायटल ऑलरेडी दिलेलं आहे, म्हणजे 1 मार्क तर तुम्हाला बोर्डाकडून तुम्हाला ऑलरेडी दिला गेलेला आहे. कारण तुम्हाला दिलेलं टायटल हे म्हणजेच हेडिंग जे आहे, त्यानंतर त्यातल्याच असणारे त्याचं बिगिनिंग. आता याच्यामध्ये टायटल आणि बिगिनिंगला 1 मार्क आहे, हे तुम्हाला सहजपणे त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर लक्षात घ्या की व्होकॅब्युलरी आणि ग्रामर. आता व्होकॅब्युलरी म्हणजे काय की त्याच्यामध्ये नेमके शब्द आले पाहिजेत, साधी सरळ सोपी भाषा, नेमका त्याचा असणारा टेन्स असायला पाहिजे. आता टेन्स कुठला, तर सिंपल पास्ट टेन्स असेल तरी चालतंय. आता यातलं ग्रामर कुठलं आहे, तर एखाद्या गोष्टीतलं एखादा नॉट ओनली बट ऑल्सो एखादा वापर आहे का, ॲज सून याचा वापर आहे का, नो सूनर दॅनचा वापर आहे का, एखाद्या कुठेतरी डिग्री सारखं असणारं एखादं वाक्य तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे का. आता याचा वापर करत असताना तुम्ही त्याला जर डायरेक्टली म्हणजे इंडिकेट केलं किंवा फोकस केला तर तो जास्तीत जास्त प्रभावी ठरेल. तर त्या असणाऱ्या गोष्टीसाठी म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे, 1 मार्क दिलेला आहे. म्हणून इथं व्होकॅब्युलरी आणि ग्रामर जे आहे ते 1 मार्काला. त्यानंतर यूज ऑफ द ॲप्रोप्रिएट पॉइंट्स एक्झाम्स, त्यानंतर कन्व्हिंग मेसेजेस, हे 2 मार्क्स, त्याला 2 मार्क दिलेले आहेत. की तुम्हाला त्या पत्रलेखनामधून नेमकं काय सांगायचे, नेमके दिलेले असणाऱ्याचे मुद्दे, त्याबद्दल तुम्ही दिलेली इतर काय असणारी उदाहरणं आहेत का, किंवा त्या घटनेला अनुषंगिक अशा पद्धतीचे एखाद्या कुठली बाब तुम्ही त्या ठिकाणी विशेषता दाखवलेली आहे का, तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने तिथं फोकस करू शकता, एखादा पॉइंट्स त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकता. कन्व्हिंग मेसेजेस, किंवा त्यायोगे तुम्ही समाजापुढे एखादा मेसेज देऊ शकता. उदाहरणार्थ रक्तदान शिबिर आहे, एखादी अवघड परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती आहे, अशा वेळेस त्या ठिकाणी घेतलेलं एखादं रक्तदान शिबिर असेल आणि त्याच्या बाबतीतली माहिती आहे, तर तुम्ही लोकांना थोडंसं एक्सपोज करून किंवा थोडंसं मोटिवेट करून एखादी गोष्ट त्या ठिकाणी सांगू शकता का या उदाहरणानं, की तुमची स्वतःची एक वेगळ्या अशा पद्धतीची लिखाणाची शैली त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून याला मार्क किती दिलेले आहेत लक्षात घ्या, 2 मार्क या ठिकाणी दिलेले आहेत, सगळ्यापेक्षा जास्त आहे. कारण हाच त्या असणाऱ्या लेखनाचा गाभा आहे. लेखनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेस आपण लिखाण करतोय त्या टेन्सला धरून जरी करत असेल, ग्रामॅटिकल पॉइंटला करत असेल, परंतु हेडिंगशी निगडीत आणि थोडंसं या पद्धतीनं तुमच्यामधलं असणारं थोडंसं अदर ऍक्टिव्हिटीज त्यानुसार त्या लिखाणामध्ये जर दाखवल्या तर त्याचं असणारं लिखाण नक्कीच इम्प्रेसिव्ह होतं. आणि शेवटी असं म्हटलेलं की कन्क्लुजन. आता कन्क्लुजन काय दिलं जातं, तर पूर्णपणे तुम्हाला लिखाणामध्ये दिलेल्याची सगळी माहिती तुम्ही त्या घटनेबद्दल दिलेली आहे. घटनेबद्दल दिलेल्या माहितीनुसार तुम्ही कितपत त्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहात किंवा तुमची असणारी भावना. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुमची असणारी जी प्रतिक्रिया आहे, मी एखाद्या आपल्या शाळेमध्ये एखादी घडलेली एखादा असणारा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगिक अशा पद्धतीची बातमी आहे, बातमीनंतर मुलांकडचा असणारा उत्साह त्यावेळेस ओसंडून वाहत होता आणि अक्षरशः प्रमुख पाहुण्यांना हे असणारं वातावरण त्यांना खूप भावून गेलं आणि हे अतिशय संस्मरणीय अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला. अशी जर एखादी ओळ त्यामधून जर आपल्याला दाखवता आली, सांगता आली, तर ती त्याची असणारी एक परिणामकारक अशा पद्धतीची सांगता असते. कन्क्लुजनला आपल्याला अनेक ओळी किंवा अनेक एखादा पॅराग्राफ द्यायची गरज नाही. कारण अनेक वेळा काय होतं की कन्क्लुजनमध्ये जे 2 किंवा 3 वाक्य जर त्याच्यामध्ये टाकली तर त्या कन्क्लुजनला वरच्या गाभ्यातल्या असणाऱ्या एकूण वेटेजवर त्याचा चांगला परिणाम होतो, म्हणजे खराब अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन होऊ शकतं. म्हणून मॅक्झिमम आपण कन्क्लुजन देत असताना एखादी ओळ दिली तरीही अत्यंत गरजेचं आहे, पण तो कन्क्लुजन द्यायला पाहिजे. त्यासाठी त्याचे जे मार्क्स आहेत ते 1 मार्क आहेत. तर रिपोर्ट रायटिंगचा असणारा हा जो भाग आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण उहापोह करतो तर न्यूज रिपोर्टमध्ये आपल्याला दिलेल्या हेडिंगलाच आपल्याला त्या ठिकाणी बांधील राहावं लागतं. यामध्ये विषयाचं विषयांतर होईल या पद्धतीची आपल्याला काळजी घ्यावी लागते, न होता आपलं लिखाण असायला पाहिजे. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यावेळेस आपण ते लिखाण बघतो किंवा त्याचं हेडिंग बघतो त्यामध्ये आपल्याला डोक्यामध्ये ते विचार आले पाहिजेत. याच्याशिवाय आपल्याला दुसरं काही नाही आहे. एक चौकोनामध्ये दिलेले एक हेडिंग आणि त्याच्या खाली दिलेले मगाशी दाखवलेले असणारे जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंटला अनुसरून तुम्ही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्याचं लिखाण दिलं पाहिजे. की मगाशी सांगितल्याप्रमाणे हेडलाईन असेल, डेडलाईन असेल, त्यानंतर डेडलाईन नंतर इंट्रोडक्शन असेल. आता डेडलाईन जर उदाहरणार्थ म्हटलं तर काय सांगता येईल की एखाद्या ठिकाणी तुम्ही एक इन्स्पायरिंग व्हिजिट दिलेली, एखाद्या स्वच्छता अभियानामध्ये एखाद्या गावाला किंवा एखाद्या खेड्याला दिलेली आहे, तर तुम्ही एखाद्या ठिकाणचं त्या ठिकाणचं नाव, त्या दिवशीचं असणारं दिवस, तारीख, महिना आणि त्यानंतर रिपोर्टर एवढं दिल्यानंतर
या असणाऱ्या लिखाणाला सुरुवात होते हायपोथेसिस देऊन. आता यामध्ये लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला हे करणं गरजेचं आहे, कारण त्या असणाऱ्या गोष्टी दिल्याशिवाय तुमचा जो दुसरा जो पॉइंट होता डेडलाईनचा आहे, तो डेडलाईनचा पॉइंट हा पूर्णपणे आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी मांडला असा त्याचा अर्थ होत नाहीये. म्हणून मी परत एकदा सगळ्या गोष्टीचा एकदा उहापोह करतो की हेडलाईन डेडलाईनच्या नंतर इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे की त्या ठिकाणी कुठं केव्हा कधी आणि काय झालंय त्याची असणारी थोडक्यात असणारी एक 3 ओळीमधली म्हणजे त्याची माहिती ही पहिल्या पॅराग्राफ द्यायची आणि नंतर त्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे इंट्रोडक्शन नंतर शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ मध्ये त्याचंच स्पष्टीकरण हे पुरेशा शब्दामध्ये वेगळ्या पद्धतीनं मांडून आणि शेवटी कन्क्लुजन या असणाऱ्या न्यूज रिपोर्टची काय करायची आपण सांगता करायची. विद्यार्थी मित्रो, आता आपण क्वेश्चन नंबर 6A याच्यामध्ये वर्बल नॉन वर्बल म्हणजे ए आणि बी मध्ये, ए मध्ये A1 मध्ये नॉन वर्बल टू वर्बल, A2 मध्ये वर्बल टू नॉन वर्बल आणि बी मध्ये आपण न्यूज रिपोर्टिंग घेतलेलं आहे. या सगळ्यांचा असणारा जो अभ्यास आहे तो आम्ही तुम्हाला नंतर या स्क्रीनवर तुम्हाला नंतर तो दाखवण्यात येईल. त्यानुसार तुम्ही तो अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर तो गृहपाठ पूर्ण करून शाळा भरल्यानंतर तो आपल्याला इथं आपल्या संबंधित शिक्षकांना तो दाखवायचा आहे. धन्यवाद.